कार्तिकी पौर्णिमा व्रत कथा. त्रिपुरारी पौर्णिमा. कार्तिकी पौर्णिमा व्रत कथा विशेषतः त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सांगितली जाते. या दिवशी भगवान शिवाचे विशेष पूजन केले जाते आणि त्रिपुरासुराचा वध केल्याचे स्मरण केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी गंगा स्नान आणि दीपदानाचे महत्त्व असते. ही कथा अशी आहे. कथा. प्राचीन काळी त्रिपुर नावाचा एक अत्यंत बलशाली दैत्य होता. त्याने ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने 3 किल्ले तयार केले होते, जे आकाश, पृथ्वी आणि पाताळावर एकाच वेळी स्थित होते. यामुळे तो सर्व देवते आणि जीवजंतूंचा शत्रू बनला होता. त्याच्या अजयतेमुळे देवते आणि राक्षसही भयभीत झाले होते. देवते, त्यांचे संरक्षण करणारे देव, शिवजीकडे गेले आणि त्यांना त्रिपुरासुराचा वध करण्याची प्रार्थना केली. शिवजींनी त्यांचा स्वीकार केला आणि त्यासाठी विशेष अस्त्र तयार केले. म्हणूनच त्यांनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी त्रिपुरासुर वध कृत्याचे आयोजन केले. हे कृत्य यशस्वी झाले आणि त्रिपुरासुराचा वध होऊन त्याचे राज्य संपले. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर सर्वत्र एक मंगल वातावरण निर्माण झाले. देवते आणि पृथ्वीवरील लोकांनी शिवाची महिमा गात या दिवशी दीपमालिका सजवली आणि गंगा नदीत स्नान केले. त्यामुळे या दिवशी दीपदान करणे अत्यंत पुण्यकारी मानले जाते. व्रताचे महत्त्व. पूजा. या दिवशी विशेषतः रात्री देवी आणि भगवान शिवाचे पूजन करणे महत्त्वाचे असते. दीपप्रज्वलन आणि गंगा स्नान देखील फायदेशीर ठरते. गंगा स्नान. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि तिचे पूजन करणे पुण्यकारी मानले जाते. दीपदान. या दिवशी दीपदानाचा महत्त्व असतो. घराघरात दिवे लावून अंधकार नष्ट करण्याचा आणि सकारात्मक ऊर्जा प्रकट करण्याचा उद्देश असतो. या व्रताद्वारे भक्तांना सुख, शांती, समृद्धी आणि पापमुक्ती मिळवता येते. शिवाच्या कृपेने जीवनातील सर्व कष्ट नष्ट होतात आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते. निष्कर्ष. कार्तिकी पौर्णिमा म्हणजे भगवान शिवाचा त्रिपुरासुराचा वध करण्याचा दिवस. या दिवशी दीपदान, गंगा स्नान आणि व्रतपूजा करून भक्त आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी मिळवतात.